यूट्यूब चॅनल. आजचा दिवस आहे 11वा आणि आपण निघालो आता जिमला जाऊन. तर पहिला मील घेतलेला आहे आणि मीलनंतर आपण जाणार आहे जिममध्ये, ट्रेनिंग घेणार आहे. ट्रेनिंग नंतर आपला वर्कआउट स्टार्ट करणार आहे. तर भेटूया पुढच्या सेशनमध्ये. चलो बरी. आणि 11वा दिवस म्हणजे मी आता 11 दिवसवर कंटिन्यू ब्लॉग बनवलेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं की पण पुढे ब्लॉग कंटिन्यू करायचा म्हणजे 30 डेज चॅलेंज किंवा 60 डेज चॅलेंज असं काय तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा. बघूया आपण त्याविषयी विचार करू. चॅलेंज असं काही ठरवलेलं नाही, पण डेली ब्लॉगचं केलेला आहे विचार. तर बघूया पुढे काय होतं आहे. तुम्हाला कसं काय वाटतं आहे तर मी ID खाली मेन्शन करतो आहे. तुम्ही यूट्यूबमध्ये जाऊन बघू शकताय. मी फेसबुकवरती पण व्हिडिओ हा एक शॉर्ट व्हिडिओ म्हणून अपलोड करणार आहे. तर भेटूया आपण. फायनली गाईज मी जिमचा वर्कआउट आटपला आहे आणि आता मी निघालो आहे घरी जायसाठी. बॅग ओपन केली, शूज ठेवतो आणि चला. चलो बाय बाय जिमला बाय बाय. का अरे हो, जिमच्या जॉबसाठी बोलतो मी, त्यांना कॉल करू. आता मी आलो आहे घरी. ज्या माणसाला भेटायला जायचं होतं त्या माणसाने आज काही एक्सक्यूज दिला नाही, त्याचं काही काम निघालं म्हणून तो बोलतो की आज नाही भेटणार, उद्या भेटूया. तर बघू, ह्या गोष्टी काय होतच असतात. अपॉर्च्युनिटी जर बरोबर असली तर आपण करायची, नाही असली तर सोडून द्यायची विषय. आपल्याला पण त्या गोष्टी जमून गेल्या पाहिजेत. जबरदस्ती कुठलीही कामं करण्यात काय मजा नाही, ते आपल्याला पण परवडण्यासारखं पाहिजे. आणि मेन म्हणजे आता येताना एक गोष्ट आणायला गेलो होतो मेडिकलमधून, जसे की स्ट्रेच मार्क झालेले, तर जेल ट्यूब दिली होती, तर ते घ्यायलासाठी गेलो होतो. ते दाखवीनच तुम्हाला. जर तुमच्या फेसवरती किंवा बॉडीवरती कुठे असे स्पॉट्स किंवा असतील तर ती जाण्यासाठी ही जेल सगळ्यात बेस्ट आहे. तर ती तुम्ही यूज करू शकता. बॅक टू वर्क. बघूया काय होतं ते. डान्स बघून ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. पुढचा ब्लॉग नक्कीच सरप्रायझिंग असेल. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.